नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मे या मॉडल ऑक्झिलरी व्हर्बचा वापर. मेचा वापर करून आपण काही सेंटेन्सेस बनवणार आहोत. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मे या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर परवानगी किंवा शक्यता किंवा हेतुदर्शन यासाठी केला जातो. पहिला वापर आहे शक्यता वर्तविण्यासाठी वापर. एक्झाम्पल पाहूया. शी मे बी इन द सेंट्रल हॉल. ती मध्यवर्ती हॉलमध्ये असू शकते. या वाक्यामध्ये आपण मेचा वापर शक्यता दाखविण्यासाठी केलेला आहे. दुसरा वापर आहे सदिच्छा व्यक्त करण्यासाठी. एक्झाम्पल पाहूया. मे गॉड रेस्ट हिज सोल इन हेवन. देव स्वर्गात आपला आत्मा विसावा देईल. या वाक्यामध्ये आपण सदिच्छा व्यक्त करण्यासाठी मेचा वापर केलेला आहे. तिसरा वापर आहे हेतुदर्शक म्हणून वापर. एक्झाम्पल पाहूया आपण. वी ईट दॅट वी मे लाईव्ह. आपण जगावे म्हणून खातो. यामध्ये हेतू दाखविण्यासाठी मेचा वापर केलेला आहे. चौथा वापर आहे परवानगी देण्यासाठी किंवा परवानगी घेण्यासाठी. औपचारिकरित्या आपण मे या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करतो. एक्झाम्पल पाहूया. मे आय गो आउट सर. मी बाहेर जाऊ शकतो का सर? या ठिकाणी परवानगी घेण्यासाठी मे चा वापर आपण केलेला आहे. मे या मॉडल ऑक्झिलरी व्हर्बचा वापर आपण शक्यता आहे किंवा परवानगी आहे या अर्थाने करतो. इंग्रजी वाक्यामध्ये आपण जेव्हा मेचा वापर करतो त्याच्यानंतर आपण व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरतो. फॉर एक्झाम्पल, त्याला नोकरी मिळण्याची शक्यता आहे. ही मे गेट द जॉब. या सेंटेन्समध्ये नोकरी मिळण्याची शक्यता आहे. या ठिकाणी मेचा वापर आपण शक्यता दर्शविण्यासाठी केलेला आहे. सेकंड सेंटेन्स आहे. त्याला इथे येण्याची परवानगी आहे. ही मे कम हिअर. या सेंटेन्समध्ये मे चा वापर आपण परवानगी दर्शविण्यासाठी केलेला आहे. पहिल्या वाक्यामध्ये आपण शक्यता आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये आपण परवानगी आहे या अर्थाने आपण मेचा वापर केलेला आहे. पाऊस पडण्याची शक्यता आहे. इट मे रेन. ट्रेन येण्याची शक्यता आहे. द ट्रेन मे अराइव्ह. लोक बसण्याची शक्यता आहे. पीपल मे सिट. कोणीतरी विचारण्याची शक्यता आहे. समवन मे आस्क. तुला उशीर होण्याची शक्यता आहे. यू मे बी लेट. तो रागवण्याची शक्यता आहे. ही मे गेट अँग्री. चहा थंड होण्याची शक्यता आहे. द टी मे गेट कोल्ड. ती उडण्याची शक्यता आहे. द बर्ड्स मे फ्लाय. सचिन उद्या खेळण्याची शक्यता आहे. सचिन मे प्ले टुमारो. ते नकार देण्याची शक्यता आहे. दे मे डिनाय. तो आपली ऑफर स्वीकारण्याची शक्यता आहे. ही मे ॲक्सेप्ट अवर ऑफर.
अवकाशयान आज जमिनीवर उतरण्याची शक्यता आहे. स्पेस शटल may land today. मुलांना गोंधळ करण्याची परवानगी आहे. Children may make noise. सर्वांना बोलण्याची परवानगी आहे. Everyone may speak. मला कार्यालयात झोपण्याची परवानगी आहे. I may sleep in the office. तुला इथे बसण्याची परवानगी आहे. You may sit here. तुला इथे खेळण्याची परवानगी आहे. You may play here. तुला ओरडण्याची परवानगी आहे. You may shout. आजच्या व्हिडिओमध्ये आपण may या मॉडेल ऑक्झिलरी व्हर्बचा वापर केलेली काही सेंटेन्सेस पाहिलेली आहेत. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.